पाकिस्तानच्या कर्नल तैमूरकडून लंडनमधील भारतीयांना चिथावणीखोर धमकी देण्यात आली आहे। कर्नल तैमूर हा पाकिस्तानी सैन्याचा लंडनमधील संरक्षक डिप्लोमॅट आहे। कॅप्टन अभिनंदन यांचा फोटो दाखवत गळा कापण्याची धमकी देण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याच्या विरोधात लंडनमध्ये भारतीयांकडून जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यात आली। पाकिस्तानी दूतावासासमोर मोठ्या संख्येने भारतीय जमले होते। यात विद्यार्थ्यांचाही समावेश होता। हातात भारताचा तिरंगा घेत पाकिस्तान विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या। यावेळी पाकिस्तानी दूतावासाबाहेर येत तैमूरने ही धमकी दिली आहे। तर पाकिस्तानी दूतावासाबाहेर विद्यार्थ्यांनी तिथे निषेध व्यक्त केला हल्ल्याचा आणि तिथेच येऊन बाहेर या तैमूरने विद्यार्थ्यांसमोर धमकी दिली आहे। या संबंधित अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, दूतावासाबाहेर तैमूरने उघडपणे या विद्यार्थ्यांना धमकी दिली आहे, काय अधिकची माहिती? बरोबर आहे, खास करून चिथावणीखोर धमकी आहे। भारतीयांना ही चिथावणी करून धमकी दिली आहे। कर्नल तैमूर कडून लंडन मधील जे दूतावास आहे तिथे ही धमकी देण्यात आलेली आहे। कर्नल तैमूरने हा पाकिस्तानी सैन्याचा लंडन मधील संरक्षणाचा डिप्लोमॅट आहे। त्यांनी कॅप्टन अभिनंदनचा फोटो जर बघितला आपण, कॅप्टन अभिनंदनचा फोटो दाखवत त्याचा गळा कापण्याची धमकी दिली आहे। त्यामुळे या संदर्भात आता देशभरात एकीकडे विरोध प्रदर्शन सुरू आहे आणि दुसरीकडे जगभरात देखील याचा विरोध प्रदर्शन होत असताना भारतीयाला देखील धमकीच्या माध्यमातून एक प्रकारे हुलगावणी देण्याचा प्रयत्न आहे। भारतीय विद्यार्थी जेव्हा हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन पाकिस्तान विरोधी घोषणा देत होते त्यावेळेस कर्नल तैमूर बाहेर आले आणि त्यांनी या प्रकारची धमकी दिली आहे। स्टुडिओ। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जेव्हा भारतीय विद्यार्थी पाकिस्तानी दूतावासाबाहेर जाऊन निषेध करताय हल्ल्याचा, तेव्हा उघडपणे ही चिथावणीखोर धमकी या विद्यार्थ्यांसमोर देण्यात आली आहे। दरम्यान पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातून टीआरएफने आपला हात झटकलाय। पहलगाम हल्ल्यात कोणताही सहभाग नसल्याचं त्यांनी सांगितलंय। असं पत्रक टीआरएफ संघटनेने जारी केलंय। ज्या दिवशी हल्ला झाला होता तेव्हा टीआरएफने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती। मात्र आता 3 दिवसांनी टीआरएफने आपला हात नसल्याचं पत्रक जाहीर केलंय। हल्ल्याच्या वेळी आमचं अकाउंट हॅक झालं होतं, अकाउंट हॅक झाल्यानं जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट करण्यात आली होती, असं देखील टीआरएफने पत्रकात म्हटलंय। अकाउंट हॅक करून जबाबदारी स्वीकारली आणि ती पोस्ट करण्यात आली, पण त्यात आमचा काहीही हात नाही, असं पत्रक टीआरएफने जारी केलंय। दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबतची सर्वात मोठी एक्सक्लुझिव्ह बातमी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकर असल्याचं समोर आलंय। याच आदिलनं पर्यटकांवर गोळ्या चालवल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली। आदिल हुसेन ठोकरनं लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानमधील कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसा यांच्याशी संगनमत करून पहलगाम हल्ल्याची योजना आखल्याची माहिती मिळते। अनंतनागमध्ये राहणारा वली मोहम्मद ठोकरचा आदिल हा मुलगा आहे। 22 एप्रिलला पहलगाम जवळील बैसरण इथं झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल सध्या फरार आहे। त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा युद्ध पातळीवर शोध घेणं सुरू आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षाचा आदिल 2018 मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होताना दिसला होता, तेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात आला। त्याच वर्षी आदिल पाकिस्तानला गेला आणि यानंतर तो बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना LET मध्ये सामील झाल्याची माहिती समोर आली। 2024च्या मध्यात आदिल पुन्हा रजौरी पुंछ भागात आणि या वर्षीच्या सुरुवातीला घुसखोर करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत दिसला होता। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये आदिल नियंत्रण रेषेवरून भारतात परत घुसला आणि दोडा किश्तवाड भागात सक्रिय होता। आता याच आदिलच्या मुसक्या आवळण्याची तयारी तपास यंत्रणांनी केली आहे। आतंकवादियों ने जो पहलगाम में घटना की है, जिससे देश उद्वेलित है और प्रधानमंत्री मोदी जी से आशा के साथ इसका भरपूर जवाब देने की आशा रखी है। साथ ही साथ देश मजबूती से आगे इस संकट से बढ़े और माकूल जवाब उन लोगों को
जो इसके पीछे दोषी हैं उनको दिया जाए, इसके लिए भगवान गणेश जी का आशीर्वाद मिले। तिथले जे अँकर्स आहेत, तिथले जे एडिटर्स आहेत, ते अनेक भारतीय नेत्याचे नाव देत आहेत, म्हणतात की बघा हे भारतीय नेते या पक्षाचे म्हणत आहेत की भारतामध्ये मुस्लिम सेफ नाही आहेत म्हणून दहशतवाद्यांनी हिंदूंना मारलं. तर अशा प्रकारचं जे खोट्या-नाट्या बातम्या पसरवतात, आणि ज्यांची नावं पाकिस्तानी पेपरमध्ये आलेली आहेत, याच्यामध्ये काही राजकीय नेते आहेत, याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिस्ट आहेत, याच्याशिवाय काही NGOज आहेत, यूट्यूबर्ससुद्धा काही अशा प्रकारचा दुष्प्रकार करत आहेत. त्यांच्याविरुद्धसुद्धा कारवाई करणं जरुरी आहे. दहशतवादी हल्ल्याच्या संबंधात बातम्या येत आहेत की ज्यांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये मदत केली होती त्या तिघांची नावं पुढे आलेली आहेत आणि त्यांची घरं आता बर्बाद करण्यात आलेली आहेत. याच्याशिवाय अनेक जे त्यांचे समर्थक होते तिथे, ज्यांना ओव्हरग्राऊंड वर्कर्स किंवा OGW म्हटलं जातं, त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये जे दहशतवादी या हल्ल्यामध्ये होते त्यांना मारण्यात येईल, कारण त्यांचं आयुष्य काश्मीरमध्ये फार तर 5 ते 6 महिने एवढंच असतं. जम्मू काश्मीरमधील पहलगाम जवळ असलेल्या बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांची निर्घृण हत्या केली. या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. दहशतवादी आसिफ शेख आदिल गुरीचं घर पाडल्यानंतर आणखी 2 दहशतवाद्यांची घरे स्फोटकं लावून उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. हे दहशतवादी 2023 पासून लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी जोडले गेलेले आहेत. लष्कराने जून 2023 पासून लष्कर ए तोयबाचा दहशतवादी असलेल्या एहसान अहमद शेख याचे 2 मजली घर IED स्फोटकं लावून जमीनदोस्त केलं. तर शहीद अहमदचं घरही पाडण्यात आलंय. दरम्यान DPDC निधी खर्चाच्या बाबतीत पुणे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये रेस लागली होती असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. अजित पवार आणि आम्ही यावर लक्ष केंद्रित केलं होतं असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले. जळगावातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. DPDC मध्ये 100% पैसे खर्च करणं सोपा काय करावं काय? आणि तो 1 वर्ष ठीक आहे, 2 वर्ष ठीक आहे, 5-5 वर्ष हे सोपं नाही आहे. जे पुण्यामध्ये ना आमच्यामध्ये रेस होती, अजितदादांमध्ये ना आमच्यामध्ये, म्हणजे अजितदादांचंही लक्ष फार बारीक असतं DPDC वर. अरे आमचंही लक्ष तसं होतं, साहेबांचंही लक्ष तसं होतं. मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांची उत्तरोत्तरही प्रगती प्रसाद साहेबांची हो, पुढे तर जाणारच आहे, पण आता लवकर जिल्ह्यातून जाऊ शकतात ते असं म्हणतात होतं. तुम्ही जाऊ नका येतो, हे अजून थोडं थांबा. मैं काय आप बोलेंगे तो मैं 5 साल के लिए लिखने को तैयार हूं, 5 साल इधर ही रखो. सांगायचं अर्थ असं आहे की अशा अधिकाऱ्याचे प्रत्येक जण शोध घेत असतो. दरम्यान नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नदीतील पाणी दूषित असल्याने या पाणी वापरावर बंदी आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी हायकोर्टात याचिका केली आहे. जोपर्यंत गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ होत नाही आणि न्यायालयाचे आदेशाचे पालन होत नाही तोपर्यंत पाण्याच्या वापरावर ताबडतोब बंदी आणावी असं याचिकेत म्हटलंय. आगामी कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभमेळ्याच्या स्नानावर देखील बंदी घातली पाहिजे अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली. तर पाणी स्वच्छ होत नाही तोवर पाणी वापरावर बंदीची मागणी या याचिकेवर करण्यात आलेली आहे. माननीय उच्च न्यायालय यांनी नाशिकमधील गोदावरी नदीचे पाणी हे अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड डेंजरस टू हेल्थ असं ऑलरेडी जाहीर केलेलं आहे. 2012पासून ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात चालू आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक आदेश दिलेले आहेत. त्यात नीरी नावाची तज्ज्ञ संस्था ही त्यांनी नेमणूक केली होती, त्यांच्याही अनेक सूचना आहेत. परंतु आजतागायत कुठल्याही आदेशांचं पालन झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे नाईलाजाने आम्ही माननीय उच्च न्यायालयात परत धाव घेतली आहे आणि मागण्या केलेल्या आहेत
की जोपर्यंत आपल्या आदेशांचं पालन होत नाही तोपर्यंत गोदावरी नदीचं पाणी आणि गोदावरी नदीचं पात्र याच्या वापरावरतीच बंदी आणावी.